जालना जिल्ह्यातील अंबड घनसावंगी आणि परतूर या तालुक्यातल्या गोदाकडच्या गावातल्या तब्बल 8,000 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलंय। या नागरिकांची राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था प्रशासनाने जिल्हा परिषद शाळा आणि मंगल कार्यालयांमध्ये केली आहे। तसंच शेतकऱ्यांच्या पशुधनाचं देखील सुरक्षित स्थलांतर केलंय। जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले। साडे 11 वाजताची जे अपडेट आहे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी आपल्यासोबत संवाद साधत आहे। आता जे आपली परिस्थिती आहे जवळपास 8,000 लोकांना आपण आपले जे रेस्क्यू सेंटर्स आहेत तिथे शिफ्ट केलेलं आहे। आपले जवळपास 23 सेंटर जे आहे तिथे 8,000 लोक आता आपल्या सोबत आहे। याच्यामध्ये जे मोठे कॅम्प्स आहेत मत्स्योदरी शाळा तीर्थपुरी, जिल्हा परिषद शाळा लोणी, जिल्हा परिषद शाळा गोंदी, मत्स्योदरी शाळा हदगाव असे जे 4 मोठे कॅम्प्स आहेत तिथे जास्त प्रमाणावर लोक आहे। सगळीकडे जेवणाची सोयी आम्ही केलेली आहेत आणि त्यांच्या सोबतच त्यांचे जे जानवर आहेत त्यांना सुद्धा हलवलेलं आहे। आता आपल्याला मी सांगू इच्छिते की रात्रीसाठी परत आपल्याला रेड अलर्ट आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।